नमस्कार मंडळी. मंगळवार मार्केटिंगच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका अशा कॉन्सेप्टवरती बोलणार आहोत, किंवा मी असं म्हणेन हा एपिसोड एका कॅटेगरीसाठी मी बनवतोय. ती कॅटेगरी म्हणजे सोलोप्रेनर्स, किंवा अशा लोकांसाठी ज्यांना सोलोप्रेनर बनायचं. पण त्याच्या आधी आपण थोडंसं जाणून घेऊ की सोलोप्रेनर म्हणजे काय. तर ऑन्ट्रप्रेनर तुम्हाला माहिती आहे, सोलो तुम्हाला माहिती आहे. हे दोन शब्द एकत्र केलेले आहेत. सोलो म्हणजे एकटा, आणि ऑन्ट्रप्रेनर म्हणजे एखाद्याला ज्याला एक बिझनेस चालू करायचा आहे किंवा एक बिझनेस तो रन करतोय. तर बेसिकली सोलोप्रेनर म्हणजे एकटा माणूस जो त्याचा बिझनेस रन करतो, इतकं सिंपल आहे. आता अनेक लोकांना सोलोप्रेनर म्हणजे सोलोप्रेनर बनायचं आहे का नाही, इथे पण प्रश्न असतात. तोही आपण ॲड्रेस करूया. अनेक लोकं सोलोप्रेनर असतात आणि त्यांना काही डाउट्स असतात. तर तेही काही मुद्दे आपण आजच्या कॉन्व्हर्सेशनमध्ये कॉन्व्हर्सेशन म्हणणं चुकीचं आहे, पण माझ्या मोनोलॉगमध्ये आपण अ, या 2 गोष्टी पाहूया. तर प्रथम, जेव्हा तुम्ही सोलोप्रेनर असता, त्यावेळेस एकटेच तुम्ही अनेक गोष्टी करत असतात. त्यामुळे खूप महत्त्वाची गोष्ट अशी आहे, की जो कोणी फाउंडर असेल किंवा हा जो सोलोप्रेनर आहे किंवा मुलगीसुद्धा, या या व्यक्तीचं बेसिकली त्याच्या क्वालिटीज अशा असल्या पाहिजेत, की तो मल्टीटास्कर असला पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल, जर का एक तुमची कोडिंगची स्टार्टअप आहे. तर तुम्हाला फक्त कोड लिहिता येणं, अ, हे जरी बेसिक गोष्ट असली किंवा ती खूप महत्त्वाची गोष्ट असली, तरी तुम्ही जर एकटेच काम करत असाल, तर तुम्हाला थोडासा सेल्ससुद्धा आला पाहिजे. तुम्हाला थोडंसं डिझायनिंग आलं पाहिजे, जेणेकरून तुमचं सोशल मीडियावरती कम्युनिकेशन चांगलं होईल. बेसिक फायनान्सचे किंवा बेसिक अकाउंटिंगचे प्रिन्सिपल्स तुम्हाला माहिती असले पाहिजेत. इव्हेंट्सला जाता आलं पाहिजे, तिथे नेटवर्किंग करता आलं पाहिजे. त्यामुळे स्टेज फिअर कमी पाहिजे, एखादा टॉक देता आला पाहिजे. Instagramवरती लाईव्ह करता आलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी एकत्रितपणे अ, तुमचं प्रोजेक्ट चालू असताना ह्या तुम्हाला करता आल्या पाहिजेत. मल्टीटास्किंग या रोलसाठी, किंवा जर का तुम्ही सोलोप्रेनर असाल किंवा बनायचं असेल, तर ह्या सगळ्या क्वालिटीज तुमच्यामध्ये असणं खूप महत्त्वाचं असतं. आता जिथे तुम्ही बऱ्याचदा असं असं बघितलं जातं, की सुरुवात ही एकट्या माणसापासून होते आणि मग हळू-हळू अ, नवीन-नवीन एम्प्लॉईज ॲड होतात. आता ह्या ट्रान्झिशनला ॲक्चुअली त्याला स्टार्टअपच म्हटलं पाहिजे. पण सोलोप्रेनर्स ही जी कॅटेगरी आहे, ही वर्षानुवर्ष हे एकटेच काम करत असतात. आता सगळ्यात मोठा फायदा सोलोप्रेनर्सचा, अगेन तुमची पर्सनॅलिटी कशी आहे किंवा एकंदर माइंडसेट कसा आहे, याच्यावरनं ही गोष्ट ठरते. पण सोलोप्रेनर्सना बेसिकली ना, सगळे डिसिजन्स एकट्याने घ्यायला, ते एक्झिक्यूट करायला अ, हे खूप आवडत असतं. तिथे त्यांना डिपेंडन्सी लोकांवरती आवडत नसते. तुम्ही कितीही टीम बिल्ड केलीत आणि खूप चांगलं जरी कल्चर ठेवलं, तरी तुम्हाला काही टास्क ह्या डेलिगेट कराव्याच लागतात, आणि ती एक म्हणजे डिपेंडन्सी एका टीमची दुसऱ्या टीमबरोबर ही तयार होत असते, आणि ती चांगली गोष्ट आहे, जर का ती त्याचा बॅलन्स आपण चांगला ठेवला. पण सोलोप्रेनर्सला जसं मी म्हटलं तसं, की ह्या सगळ्या गोष्टी एकट्याने करायला आवडतात. दुसरी अशी गोष्ट असते, की त्यांना स्वतःविषयी बराच कॉन्फिडन्स असतो. स्वतःबरोबर ते खूप कम्फर्टेबल असतात, आणि त्यामुळे त्यांना एकटेपणाची म्हणा किंवा आपण एकटेच हे सगळं करतोय, ही कुठे खंत नसते किंवा त्यांना त्याचं वाईटही वाटत नाही. अ, याचा तोटा असा नाही म्हणता येणार, पण एक डाउनसाइड ह्याची अशी आहे, की जर का तुम्ही अनेक गोष्टी अ, स्वतः करताय, तर तुम्हाला मिळणारा जो वेळ आहे, हा बेसिकली लिमिटेड आहे. म्हणजे जर का तुम्ही 12 तास काम करत असाल, तर तुम्ही पुढची 10 वर्षसुद्धा साधारण 12च तास काम करणार आहात, किंवा तुम्हाला कालांतराने कामाची वेळ कमी करावीशी वाटू शकते. त्या केसमध्ये फक्त एवढंच आहे, की अ, त्याचा जो रेव्हेन्यू जनरेशन आहे, तो थोडासा अफेक्ट होऊ शकतो. पण हा अगेन थोडासा पर्सनल चॉईस आहे, की महिन्याला लाखभर रुपये मिळवायचेत का 3,00,000 रुपये मिळवायचेत, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. प्रत्येकाला एक एक अमाउंट कम्फर्टेबल वाटू शकते, आणि
त्या अमाउंटच्या अगेन्स्ट किंवा त्या अमाउंटच्या जोडीला हे बाकीचे मुद्दे खूप महत्त्वाचे असतात, की मला टीमबरोबर काम करायचं आहे की नाही, एकट्याने करायचं आहे. मी किती कम्फर्टेबल आहे, मला फ्लेक्सिबिलिटी किती हवी आहे किंवा ओव्हरऑल एक्झिक्युशनमध्ये मला जर का मी म्हणजे इफ आय एम हॅपी डुईंग दॅट, तर तिथे मग मला एक थोडे पैसे कमी मिळाले तरी चालतील, पण हे जास्त महत्त्वाचं आहे. किंवा असे पण काही लोकं असतात, की जे एकट्याची कंपनी असते, जे मे बी एक 4-5 तास काम करतात आणि उरलेला वेळ ते इतर गोष्टींमध्ये अ, अ, त्यांचा वेळ देतात. म्हणजे बेसिकली आर्ट असेल किंवा दुसरी कुठली पॅशन असेल आणि मग तिथे त्यांच्या गरजा थोड्याशा लिमिट व्हायला लागतात. अ, याच्यामध्ये सोलोप्रेन्योरशिप सगळ्यांसाठीच आहे का? तर नाही. अ, इथे कारण रिस्क जी आहे बिझनेसमधली ही एकट्याच्याच खांद्यावरती असते. युजुअली जर सोलोप्रेन्योर नेचर असेल तर ह्या रिस्कचं फारसं काही वाटत नाही. पण जर का तुम्ही असा विचार करत असाल, की बनायचं आहे का आपण एकट्याने कंपनी चालू करायची आहे का? तर हे सगळे मुद्दे लक्षात ठेवणं, त्याच्यावरती थोडासा विचार करणं किंवा किंवा एखाद्या कन्सल्टंटबरोबर, एखाद्या मित्राबरोबर, एखाद्या मेंटरबरोबर याच्याविषयी चर्चा करणं, हे अगदीच आपण करू शकतो. एखादा सोलोप्रेन्योर जर का हे ऐकत असेल आणि त्याला काही मदत हवी असेल, म्हणजे अगदी सगळंच एकट्याने करायचं हा जरी त्याच्यातला भाग असला तरी गाईडन्स किंवा मेंटरिंग हे थोडंसं लागतं. काही वेळेस असं होतं की म्हणजे तो एक अगेन थोडीशी एक डाउनसाइड असते, की एकटंच आपण सगळं लढत असल्यामुळे आपल्याकडची व्हिजन थोडीशी टनल व्हिजन होऊन जाऊ शकते, की अ, ज्या पद्धती किंवा ज्या गोष्टी आपण करतोय, ज्या टाईपचं मार्केटिंग आपण करतोय, तिथे मग थोडासा एक क्रिएटिव्ह ब्लॉक येऊ शकतो, की आपण जी प्रोसेस फॉलो करतोय तीच बरोबर आहे असं वाटू शकतं. तर त्या केसमध्ये एखाद्याचं ओपिनियन घेणं असेल, थोडंसं कन्सल्ट करणं असेल, तर ह्या गोष्टी सातत्याने केल्या पाहिजेत. सोलोप्रेन्योर म्हणून तुमचं वाचन आणि ओव्हरऑल इन्फॉर्मेशन सीकिंग खूप चांगलं पाहिजे. कारण तुम्हाला इनपुट्स देणारं कोणी नसणार आहे आणि त्यामुळे एका बाजूला कामं जेव्हा चालू असतात, त्याच वेळेस बाकीच्या गोष्टींकडे थोडंसं लक्ष देणं, काही स्किल्स अॅक्वायर करणं असेल, थोडासा वेळ त्याच्यासाठी देणं, ह्याच्यात थोडासा ओव्हरटाईम वर्क करायला लागतं. आता उदाहरणार्थ, की समजा माझं डिझायनिंग बॅकग्राऊंड नसेल, पण मला एक बेसिक डिझाइन जर का करायचं असेल, तर त्या केसमध्ये मला इतर टूल्सवरती किंवा काही आता Canvaसारखे जे टूल्स आहेत, ज्याच्यावरती तुम्हाला काम करताना थोडासा वेळ देऊन जर का ते तुम्ही शिकलात आणि त्याची प्रॅक्टिस केलीत, तर साधारण 1 महिन्याभरामध्ये तुम्हाला ती एफिशियंटली हे सगळ्या गोष्टी वापरता येऊ शकतात. त्यामुळे हा वेळ देणं खूप महत्त्वाचं असतं आणि मग सोलोप्रेन्योर म्हणून तुम्हाला जी फ्लेक्सिबिलिटी मिळते टू आयदर सिलेक्ट प्रोजेक्ट्स ऑर प्राइस द प्रोजेक्ट्स, ह्या सगळ्या खूप इम्पोर्टंट गोष्टी आहेत असं मला वाटतं. आणि तुम्ही जर सोलोप्रेन्योर असाल, तुम्हाला माझ्याशी काही डिस्कस करायचं असेल किंवा तुमचा अनुभव शेअर करायचा असेल, तर तुम्ही मला नक्कीच मेसेज करू शकता, फोन करू शकता किंवा असं वाटलं की पॉडकास्टला गेस्ट म्हणून यायचं आहे, तर त्याच्यासाठीही तुम्हाला अगदी ओपन इन्व्हिटेशन आहे. तर आपण आजचा एपिसोड इथेच संपवूया आणि नक्की भेटू पुढच्या मंगळवारी एका नवीन एपिसोडमध्ये नवीन माहिती घेऊन किंवा कदाचित नवीन गेस्टसोबत आपण मंगळवार मार्केटिंगमध्ये पुन्हा भेटू. तोपर्यंत राम राम.